नमस्कार, मी ऋतुषा कदम. तुम्ही अनेक कीर्तनकारांकडून प्रपंच हा शब्द ऐकला असेल. त्याचा अर्थ आहे विस्तार, फैलाव. मराठीमध्ये हा शब्द संसारिक व्यवहार या अर्थानं जास्त वापरला जातो. आम्ही न्यूजरूम मध्ये येणाऱ्या बातमीवर, माहितीवर प्रपंच करत असतोच. चर्चा, वादविवाद, मतमतांतर, अगदी खडाजंगी सुद्धा होते. त्याचीच एक झलक तुम्हाला एनडीटीव्ही प्रपंच मध्ये पाहायला मिळणार आहे. राजकारणामधील राज ठाकरे यांची भूमिका आणि त्याच्या वरचा हा एनडीटीव्ही मराठीच्या न्यूजरूमचा प्रपंच. नमस्कार, मी विनोद तळेकर. एनडीटीव्ही मराठीच्या प्रपंचमध्ये आपलं स्वागत आहे. आता तुम्ही म्हणाल प्रपंचचं प्रयोजन काय? तर या प्रपंचचं प्रयोजन आहे एखाद्या विषयावर एखाद्या न्यूज चॅनलची न्यूजरूम कसा विचार करते हे तुम्हाला दाखवण्याचा यामागचा उद्देश आहे. आजचा विषय आहे राज ठाकरे आपल्या राजकीय भूमिका सारखे का बदलतात? राज ठाकरे कन्फ्यूज आहेत का? राज ठाकरेंची नेमकी राजकीय भूमिका कशी समजावी किंवा राज ठाकरे व्यक्ती म्हणून कसे आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना ते कसे वाटतात, मतदारांना ते कसे वाटतात, या संदर्भातला आपण अनौपचारिक चर्चा करणार आहोत. माझ्यासोबत या चर्चेमध्ये माझे सहकारी आहेत योगेश माने, निनाद झारे, त्याचबरोबर माणिक मुंडे आणि श्रीरंग खरे. माणिक, राज ठाकरेंचं राजकारण अगदी त्यांच्या सुरुवातीच्या काळापासून 2005 पासून आपण बघितलंय. राज ठाकरे म्हटल्यावर तुझ्या डोक्यात काय विचार येतात? नाही, मला माझ्या डोक्यामध्ये विचार राजकीय नेते तसं कमी येतं. मी राज ठाकरेंची भाषणं ऐकतो किंवा त्यातला त्यात तो पार्ट सगळ्यात महत्त्वाचा वाटतो मला. आता कालही त्यांनी जेव्हा प्रेस कॉन्फरन्स घेतली ना, तर ते जे काही बोलत होते ते मुद्दे सगळ्यांनाच पटणारी होती. पण ते ज्या क्षणी ते त्यांचं पुत्र आलं आणि त्याला ज्या मोमेंटला ते म्हणाले ना की ए पिल्लू, तर ते जास्त क्लिक होऊन जातं. म्हणजे राज ठाकरेंच्या असे काही मोड आपल्याला पाहायला मिळतात की जे अनपेक्षित असतात. त्याच्यात सरप्रायझिंग एलिमेंट जास्त असतो. मला राज ठाकरे कन्फ्युजन वगैरे असा पार्ट कधी वाटत नाही. मला असं वाटतं की प्रत्येक माणसाची एक चॉईस असते. त्यांनीही एक चॉईस केली, पण ते अनफिट वाटतात बऱ्याच वेळेस. म्हणजे जी काही पॉलिटिकल सिच्युएशन निर्माण झालेली असते, एखादी परिस्थिती असते, त्याच्यामध्ये तो माणूस अनफिट वाटतो आणि मिसफिट वाटतो. म्हणजे एक मिसफिट वाटतो. म्हणजे जो प्रवाह चाललेला असतो त्याच्या नेमक्या उलटा तो घेतो. पण त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं असं वाटतं की कदाचित त्यांनी ती चॉईस केली की आपल्याला नाही, म्हणजे सिच्युएशन कशी असो, मला जे पटतं, मला जे सांगायचंय, मला जे हवंय, मी त्याच पद्धतीनं. राज ठाकरे याबद्दल बोलताना स्वतः पण कदाचित श्रीरंगनी ऐकलं असेल. आणि एक विशेष म्हणजे श्रीरंगने सुद्धा मनसे कव्हर केलेलं, अगदी त्यांच्या मनसेच्या जन्मापासून योगेशने कव्हर केले, मी कव्हर केले. राज ठाकरे त्यांच्या स्वतःच्या बोलण्यामध्ये पण कायम हे म्हणतात की बाळासाहेबांचं एक वाक्य ते उद्धृत करतात आणि त्यांचं असं म्हणणं असतं की बाळासाहेब म्हणतात की बाहेर जेव्हा वादळ सुरू असतं तेव्हा आपण शांत बसायचं असतं आणि बाहेर जेव्हा शांतता असते तेव्हा आपण वादळ बनून बाहेर पडायचं असतं. राज ठाकरेंचा हा जो एक्स फॅक्टर, म्हणजे आता यांनी माणिकने जो उल्लेख केला त्यात एक कुत्रं अचानक मध्ये आलं, टायमिंग हा विषय त्यात होता. म्हणजे ते कदाचित असं काही लोकांचं म्हणणं होतं की राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत असं कोणी कुत्रं सोडेल का? म्हणजे राज ठाकरेंचा दरारा किती आहे घरात आपल्याला माहिती आहे किंवा कार्यकर्त्यांमध्ये, असं होणं जरा शक्य वाटत नाही. मला वाटतं की जेव्हा मनसे कव्हर करत होतो पत्रकार फील्डवर असताना, तेव्हा आपण पाहिलं की अनेकदा राज ठाकरे पत्रकार परिषद सुरू व्हायच्या आधी, पत्रकार परिषद झाल्यानंतर त्यांचं जे त्यांच्या कुत्र्यांना ठेवण्यासाठी जी जागा आहे कायम तिथं खेळत दिसलेली असायचं. आपण अनेकदा म्हणायचो अरे गडबड झाली, चल वेळ झाला, लवकर जायला पाहिजे, ट्रायपॉड लावला पाहिजे. आणि इकडे राज ठाकरे मात्र अनेकदा तिथे रिलॅक्स बसलेले दिसायचे. त्यामुळे कदाचित असं असू नये, कदाचित घरात जेवढे माणिक जो मुद्दा म्हणतो तो की रिलॅक्स असतात ते. काय एक दिसतो असं की त्यांना परसेप्शनची फारशी तमा नाही येत अशी, म्हणजे की कोण मी कुणासोबत दिसतो का, कोण माझ्यासोबत दिसतं का, मला कसं प्रेझेंट केलं जाईल, याची तशी. कन्व्हेन्शनल पॉलिटिक्सच्या बाबतीत जरा राज ठाकरे वेगळे असले तरी कन्व्हेन्शनल पॉलिटिक्समध्ये माणसं एका आयडिओलॉजीने, एका मार्गाने चालणारे असतात. राज ठाकरेंच्या बाबतीत ह्याच्या एक्झॅक्टली उलटा आपल्याला बघायला मिळतं. त्यांचा एक मार्ग कधी ठरलेलाच नसतो. ते कधीतरी सिव्हिल मुद्दे असतात किंवा आता कालचाच मुद्दा, जाणीवपूर्वक अशी भूमिका घेते, खड्ड्यांबद्दल बोलतात, दुसऱ्या दिवशी उठून ते परत हिंदुत्वाबद्दल बोलतात, तिसऱ्या दिवशी उठून ते मराठीबद्दल बोलतात, चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सिव्हिल मुद्द्यांवर येतात. पॉलिटिकली करेक्ट नसण्याचा तो पार्ट आहे की ते मुद्दाम प्रयत्न करतात का काय, म्हणजे त्याच्यावर असं एक नॅरेटिव्ह सेट होतं की ते कन्फ्युज आहे. भूमिका नीट रेखता येत नाही. कन्फ्युजन नाही, मला असं वाटतं की ते स्वतःच्या प्रेमात पडलेला माणूस भूमिका जी आहे ना, ती कन्फ्युज भूमिका ही राजकारणाच्या बाबतीत असू शकते. आता आपण जो विषय बोलतोय तो राजकारणाच्या पलीकडचा विषय.
राजकारणाच्या बाबतीत त्यांची भूमिका ही कन्फ्यूज असू शकते. या बाबतीत दुमत नाही. कधी कोणासोबत जायचं, कोणासोबत युती करायची, कधी युती करायची, याबाबत त्यांनी जे आतापर्यंत आडाखे बांधलेले होते ते आतापर्यंत 1-2 अपवाद वगळता सगळे फेल ठरलेले आहेत. नाही, पहिला जो पार्ट असेल त्यांना ज्यावेळेस त्यांचे निवडून आले, काही नगरसेवक निवडून आले, तेवढा एक पॉलिटिकल पार्ट सोडला तर बाकीच्या वेळेस फारसं त्यांना काही पॉलिटिकल मला बरं का कसं वाटतं? ऍज अ पॉलिटिकल लीडर माझ्या दृष्टीनं राज ठाकरे तुम्ही विचारलं की पॉलिटिकल लीडर म्हणून कसं आहे, तर ते कदाचित शेवटच्या नंबरवर आहेत. त्यांच्या सोबत आलेली लोक म्हणजे उदाहरणार्थ जगनमोहन रेड्डी वगैरे अशी माणसं त्यांच्या सोबत त्यांच्या नंतर आली, कदाचित आली, राईज झाला त्यांचा, त्यांनी जगनमोहन रेड्डी पण आपण ठीक आहे, आपण धरून चालू की त्यांना लेगसी आहे. अरविंद केजरीवाल एका आंदोलनात उठले. दिल्लीमध्ये त्यांनी स्वतःच्या बळावर सत्ता मिळवली. मोठे मोठे पक्ष म्हणजे काँग्रेस, भाजप सारखे त्यांच्या विरोधात असताना त्यांनी सत्ता मिळवली, टिकवली, वाढवली, इतर राज्यात सत्ता नेली. तसं यांना काय राजकारणाचा सगळ्यात मोठा म्हणजे बेस असला पाहिजे, कनेक्टच्या बाबतीत. बरोबर आहे. पण माझा निनादच्या मुद्द्याला विरोध अशासाठी आहे कारण कनेक्ट नाहीये त्यांचं, असं आपण जर मान्य केलं. पण राज ठाकरेंची भूमिका लोकांना पटते ना, पण त्यांच्या मतात कन्वर्ट होत नाहीत. कनेक्ट म्हणजे फक्त भाषण करून आपली भूमिका मांडणं हे आहे का, की असं आहे की मास बेस तळागाळात जाऊन पक्ष वाढवणं, त्यांचे कार्यकर्ते उभे करणं, केडर उभं करणं, ते केडर वर्षभर काम करत राहील याची राज ठाकरेंचा उल्लेख दिवाकर राऊतांनी असा केला होता एकदा की ते आरंभशूर आहेत. एखादी गोष्ट सुरू करतात आणि पुढे ती कंटिन्यू करत नाही. नाही, मला तर ते म्हणजे त्यांच्या निराज असं म्हणाल की त्याची एक कंटिन्युटी नाहीये. म्हणजे काय की राज ठाकरे हे मास बेस लीडर आहेत का? आहेत का? तर क्राऊड तुम्हाला दिसतो. म्हणजे राज ठाकरे कुठेही गेले तर तुम्ही तो माणूस उठून दिसणार नाही अशी सिच्युएशन नाहीये. पण संघटन आहे का? संघटनेला त्या पक्षाला देण्यासारखा तुमच्याकडे अजेंडा आहे का? तर निवडणुकीचा काय की मी कार्यकर्ते बिझी ठेवायला एक प्रोग्राम लागतो. हा म्हणजे तुम्हाला द्यायला लागतो. आणखी राजकारणात तेव्हा निवडणुका जिंकण्यासाठी येतात किंवा निवडणुका तेव्हा जिंकतील जेव्हा निवडणुका लढवतील. सगळ्या निवडणुका ते लढवत नाही. तिथेच मी येत होतो, जेव्हा तुम्ही राजकारणात उतरता तेव्हा फक्त बाळासाहेब ठाकरे जरी म्हणत असले की 80% समाजकारण आणि 20% राजकारण, तरी त्यांनी तसं त्यांची वाटचाल नेहमीच राजकारणात उतरून निवडणुका लढून आपला पक्ष सत्तेत आणण्याकडे होती. पण राज ठाकरेंच्या बाबतीत एखादा टार्गेट समोर राजकारणाबद्दल सविस्तर बोलतील, पण करताना मात्र राजकीय नेत्याला जर तुम्ही एखादा चांगला राजकीय नेता असेल आणि त्याला जर एखाद्या कार्यक्रमात तुम्ही म्हणालात की हे समाजसेवक आहेत, तर तुम्ही बघा की त्याला ते अजिबात आवडत नाही. का? तर तुम्ही निवडणुका लढवत राहणं, तुम्ही हरवा किंवा जिंका हा नंतरचा पार्ट आहे. पण मी जर समजा पॉलिटिक्समध्ये असेल ना, तर माझी परीक्षा ही एकच आहे, निवडणूक. जर तुम्ही ती निवडणूक स्किप करत असाल, कुठल्या ना कुठल्या कारणानं तुम्ही उमेदवार उभा करत नसाल, तर तुमच्या सोबत कार्यकर्ते जमा होतील कसे? आणि तुम्हाला राजकारणाकडे बघण्याचा दृष्टिकोन तुम्हाला फायद्याचाच ठेवावाच लागेल ना. म्हणजे मी राजकारणात आहे तर मला राजकारणाच्या परीक्षा. हा संभ्रम आम्ही अनेकदा बघितला. म्हणजे कार्यकर्त्यांशी आम्ही बोलताना म्हणजे बऱ्याचदा असं झालं की राज ठाकरे निवडणुकीची तयारी सुरू आहे, कार्यकर्ते स्वतःची तयारी करतात आणि कुठल्याही कार्यकर्त्याला एखाद्या निवडणुकीची तयारी करायची म्हटलं 4-5 वर्षाचा अवधी असतो. अशा वेळेला कार्यकर्ता एकदम शेवटच्या टोकाला आला आणि अनेकदा आपण बघितलं की राज ठाकरेंनी ऐन वेळेला म्हणजे निवडणुकीत जाहीर होण्याच्या नंतर राज ठाकरेंनी भूमिका बदलली की आपल्याला निवडणुका लढवायच्या नाही. 2 निवडणुका त्यांनी अशा स्किप केलेल्या आहेत. हे काही योग्य आहे असं वाटत नाही. मला त्याच्यामध्ये थोडा वेगळा मुद्दा असा मांडायचा की आपण आता म्हणजे पक्षाच्या दृष्टीने एका विषयावर आपण बोलतो की राज ठाकरे माणूस आणि राज ठाकरेंचा स्वभाव. अगदी राज ठाकरेंचे मनसे स्थापन झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात मी पाहिलं की आपल्याला एक कार्यकर्ता जोडावा लागतो, एक पदाधिकारी जोडावा लागतो. पण मी अनेकदा असं पाहिलंय की मी काही कारणानिमित्त समजा त्या गर्दीचा एक भाग असलो किंवा पत्रकार म्हणून तिथं असलो, तर कोणतरी पदाधिकारी चाललाय, तो एखाद्या ठिकाणचा मोठा पदाधिकारी आहे, त्यांना माहीत असतं की हा खाली भेटायला आलेला आहे, मग ते त्यांच्या शैलीनुसार आरामात येतात आणि तो कोण हा आलाय चाललाय जाऊ दे केला तर फरक नाही पडत. हे राज ठाकरेंच्या बाबतीत मी सुरुवातीच्या काळात पाहिलं की त्यांना ते लोक त्यांची टिकवता आली नाही. तो जातोय तो त्याला जाऊ दे, एखाद्या शब्दाने कदाचित थांब रे बाबा असं म्हणल्यानंतर ते थांबू शकले असते, पण त्यांना तो मोमेंटमही टिकवता आला नाही असंही मला वाटतं. राज ठाकरे आणि इतर राजकारणी यांच्यात फरक हा आहे की राज ठाकरे हे लोकांमध्ये रमतात, पण ते कोणत्या लोकांमध्ये रमतात? त्यांना चित्रपट सृष्टीतले लोक कलाकार, लेखक, कवी, व्यंगचित्रकार, अशा टाईपचे लोक त्यांना आवडतात. हल्ली एक ट्रेंड बघितलेला आहे की त्यांना जे नवीन
आलेले Influencer. पॉडकास्टर्स हा, हा, ते. इन्फ्लुएन्सर्स Social त्यांना media चे. आवडायला हा. लागलेले आहेत. पण जेव्हा कार्यकर्ता भेटायला येतो किंवा एखादा पदाधिकारी भेटायला येतो, मी एक ना नेहमी बोलतो की 2 राज ठाकरेंना तुम्ही जेव्हा फोटो येतात ना राज ठाकरेंचे कुठल्याही सोशल मीडियावर किंवा कुठल्याही याच्यामध्ये, तुम्ही फोटोंमध्ये एक ऑब्झर्व करा. राज ठाकरे एखाद्या कलाकारासोबत उभे असताना ते कसे पोज देऊन किंवा त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी तुम्हाला हास्य दिसेल. इतर माणसं तुम्ही बघा, इतर कार्यकर्ते बघा, चेहऱ्यावर चेहऱ्यावर वैतागलेला कसली भावना नाही. चेहरा उलट ट्राफिक भाव असतात. नाही हा फरक खरंच आहे की त्या मला वाटतं ते मीरा भाईंदरला आता गेले होते ना लेटेस्ट, त्याच्यामध्ये पण दिसत होतं की हा माणूस इतका वैतागून गेला की असं वाटतं की अरे बाबा एवढे कष्ट नको घेऊ, तू तुझ्याच म्हणजे आराम कर. आता पब्लिक मध्ये असताना असं दिसतं. पण राज ठाकरे घरी आलेल्या कार्यकर्त्यांसोबतही Inconsistency नेहमीच म्हणजे राज ठाकरे दौऱ्यावर असले, महाराष्ट्रात दौऱ्यात मुळात विविध ठिकाणी दौरा- जातात. दौरा- त्यांच्या एका दौरा- दौरा पूर्ण होत नाही. अरे असं असं आहे का की होतं? कसं आहे की कारण तुम्हाला- कारण तुमचा तोच मुद्दा, आरंभशूर. सिरियसनेस जो कधी- यायला हवा, त्या राजकारणामध्ये जो सिरियसनेस यायला हवा तो कुठेतरी गांभीर्य- missing- राजकीय missing गांभीर्य वाटतो. नाहीये त्यांना. प्रत्येक आज- ठिकाणी गेल्या हा, म्हणजे कधीतरी गेल्या कार्यकर्त्यांना 18-19 कधीतरी हा, कार्यकर्त्यांना 18-19 I love you म्हटलं तर परत म्हणता आलं पाहिजे ना, I love you. नाही, मी तेच म्हणत होतो हा, की तर इतर नसेल तर ते राजकारणी कसं आणि होईल? राज ठाकरे यांच्यातला हाच फरक आहे. मुळात मी याच्या आधी पण अनेकदा बोललोय, ठाकरे यांचे जीन्स मध्ये आहे की त्यांना कधी कधी ना माणसं आवडेनाशी होतात. म्हणजे त्यांच्या अवतीभोवतीचे कार्यकर्ते किंवा ते जाणीवपूर्वक तसं करतात का की आपली स्वतःची एक अशी larger than life जाणीवपूर्वक नाही, हा, म्हणजे त्यांचा तो हे आहे की एका- पॉलिटिक्स मध्ये Access- अनऍक्सेसिबल असणं हा सुद्धा एक स्वतःच महत्त्व वाढवण्यासाठी मी अजून एक मुद्दा कॉइन करतो याच्यात. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही म्हणजे पद घेतलं नाही, कुठलंही एक संविधानिक पद घेतलं नाही किंवा जबाबदारीचं पद घेतलं नाही. ते कायम शिवसेना प्रमुख म्हणून राहिले. प्रत्येक गोष्टीवर टीका करायची, मात्र कोणतेही पद घ्यायचं नाही. ही बाळासाहेबांची कार्यपद्धती आहे, तीच राज ठाकरेंनी आपलीशी केली असं अरे पण वाटतंय. पण आत्ताची ती situation तशी जमलेली नाही. नाहीये. बाळासाहेबांनी रस्त्यावर उभा राहून शिवसेना उभी केली ना. कसं आहे की त्यावेळेस सिच्युएशन काय होती, मुंबई म्हणजे मोर्चे निघायचे, आंदोलन निघायचे, जॉर्ज फर्नांडिस सारखे मराठी लोक होते, अस्मितेचा मुद्दा एकदम डाव्यांचे peak वर मोठे, होता. हा मग तो एक काळ वेगळा होता. आताची सिच्युएशन तशी नाही ना. आता म्हणजे 2 उपमुख्यमंत्री आणि 1 मुख्यमंत्री असताना सुद्धा सकाळी 6ला उठतात. एक उपमुख्यमंत्री सकाळी 6ला सुरू करतो, दुसरा उपमुख्यमंत्री झोपतच नाही, तिसरा मुख्यमंत्री सगळीकडे ऍक्सेसेबल आहे पार्टीमध्ये, याच्यामध्ये. त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमचं राजकारण आहे. लक्षात आलं? म्हणजे मी एखादं शहर बघत असेल, एखादा छोटा पार्ट बघत असेल तर पार्ट वेगळा. पण बरं, तुमच्या आजूबाजूचा जो तुमचा वोटिंगचे करणारे जे लोक आहेत ना, जनरेशन आहे, ते सुद्धा बदलून गेले ना. आता असं आहे की बाबा माणूस दिसतो का, माणूस समोर कामाला आहे का, मी जे सांगितलं ते काम होणार आहे का, तर मी तुला वोट द्यायला तयार आहे. बाकी ना मग तू तिस्मार खान मग आपल्या घरच्या, अशा पद्धतीची सिच्युएशन आता तशी जनरेशन आहे. बरं, अशी तुम्ही जर गंमत आहे पाहिलं- की आपण जी ही चर्चा करतोय, समजा ही राज ठाकरेंपर्यंत पोहोचली तर त्यांना असा कोणीतरी एक समज करून देऊ शकतो की आपण राज ठाकरेंवर टीका करतोय म्हणून. मुळात टीका नाही करत आहे, त्यांच्या आपल्याला जे स्वभावाचा वाटतं पैलू ते आपण जाणून त्यांना सांगतोय. व्यक्तिमत्वाचा पैलू जाणून आणि घ्या. राज ठाकरे हे व्यक्तिमत्व म्हणून चांगलेच आहेत, पण ते नेते म्हणून तूही बघितलं असेल की राज ठाकरे पत्रकारांशी बोलायचे, वेगवेगळ्या लोकांशी बोलायचे, पल्स जाणून घेण्याचा प्रयत्न करायचे. पण हल्ली तसं दिसत नाही. राज ठाकरे यांच्याशी असलेला तो त्यात ऍक्सेस कमी झालेला आहे. कदाचित असं असेल, त्यांच्या शारीरिक दृष्ट्या ते थोडेसे अनफिट वाटतात. म्हणजे त्यांचं मध्यंतरी एक मोठं ऑपरेशन झालं, त्यानंतर राज ठाकरेंच्या वजनात पण फरक पडला. म्हणजे त्यांची पूर्वीची बॉडी लँग्वेज आणि आत्ताची बॉडी लँग्वेज याच्यात फरक जाणवतो. कदाचित तो एक फॅक्टर असावा. पण दुसरा एक मुद्दा असा आहे की राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात कायम 2 अँगल दिसत आलेत. म्हणजे मी ते फार जवळनं बघितले. 2005 सालापासून मी त्यांना म्हणजे पक्ष त्यांचा फॉलो करतोय, त्यांना कव्हर करतोय. राज ठाकरे हे एकीकडे खूप इनोव्हेटिव्ह आयडिया असलेले नेते वाटतात आणि त्यावेळेला आपल्याला त्यांची भुरळ पडते की खरंच यांनी जर हे मनात आणलं तर, आणि हे जर प्रत्यक्षात उतरलं तर महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होईल. मात्र कालची प्रेस कॉन्फरन्स बघ ना, त्याच्यासाठी मेहनत करायची. कालची प्रेस कॉन्फरन्स कसं आहे की दुसरा एक पार्ट आहे की राज ठाकरे, तसं दिसतं ते की राज ठाकरे कसे वागले ना, तरी मराठी लोक, त्यातल्या त्यात अजून मराठी मीडिया हा ठाकरेवर प्रेमच करतो. म्हणजे हे म्हणजे एक जी क्रेज निर्माण केली ना, त्याच्यामध्ये मीडियाचा खूप मोठा पार्ट आहे. आता कालची प्रेस कॉन्फरन्स तुम्ही बघ, म्हणजे थ्रूआउट प्रेस कॉन्फरन्स मध्ये कुठेही पॉलिटिक्स तसं नव्हतं. दाखवावं की एक तासाभर त्यांनी हे press conference सांगितलं पण की असं मला काय राजकारणावर काय विचारायचं नाही. आणि तरीही ते दाखवलं. त्याचं कारणच तेवढं आहे की लोकांचं एक प्रेम आहे त्या माणसावर. पण ते असं नाही की एखाद्या माणसाच्या पाठीमागे लावावं लोकांनी की मी तुझ्यावर प्रेम करतो, लोक प्रेम करतात आणि त्या माणसानं ते झिडी करत राहावं, अशा टाईपचं वाटतं. हल्ली एक पाहिलं का की
पूर्वी जे बीट कव्हर करणारे त्यांना माहिती की राज ठाकरे 12-1च्या आधी कधी तिसऱ्या मजल्यावरून खाली यायचेच नाही. पण आता सकाळी 9 वाजताच भेट झाली असे फोटो येतात. अनेकदा इतर पक्षाच्या नेत्यांनी त्यांच्यावर टीका करताना असं म्हणलं की कुठलीही गोष्ट करण्यासाठी लवकर सुरुवात करावी लागते. आणि राज ठाकरे कधी झालंच ते पवारांनीच बोलले होते. पवारही बोलले होते आणि ते कधी झालं नाही. पण हल्ली त्यांची ही गोष्ट बदललेली दिसते की सकाळी 8 वाजताच्या भेटी असतात, ती कमी पडते. 9 वाजताची मीटिंग नाही, त्याच्यामागचं कारण वेगळं आहे. कारण जे माणिक म्हणाला की एक मुख्यमंत्री सतत काम करत असतो, 2 उपमुख्यमंत्री स्पर्धा रात्री उशिरापर्यंत काम राजकारणातली करत जी असतात, आहे कधी ती accident तीव्र होत चालली आहे. आणि आणि त्या अजित स्पर्धेत पवार राज ठाकरे थोडेसे आणि at least निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्र्यांचं काम मला- सकाळी मला तेच- सुरू होतं आणि मुख्यमंत्र्यांनी जी वेळ दिली असेल ती सकाळी 8 नाही, दुसरं महत्वाचं म्हणजे हा एक इन्सिडेंट झाला किंवा एक असे मला थोडंसं वेगळं विचारायचं होतं तुम्हाला- की मनसेच्या सक्सेसवर म्हणजे राजकीय पक्ष म्हणून मनसेच्या सक्सेसवर बोलत असताना जेव्हा नेताच 12-1 वाजता येणार आहे तेव्हा कार्यकर्ते कधी दिसणार आहे नाही, सकाळपासून असं- रस्त्यावरती असं अनेकांचा तो समज आहे. हे बघा ती तुम्हाला वर्किंग स्टाईल असू शकते त्यांची. मुळात कसं आहे, कसा नेता वागतो यापेक्षा नेता काय डिलिव्हर करतो याला जास्त महत्व आहे. आणि आत्ताच्या मेरिट पॉलिटिक्स म्हणजे ज्या पॉलिटिक्समध्ये देवेंद्र फडणवीसांसारखा राऊंड द क्लॉक काम करणारा नेता आहे किंवा एकनाथ शिंदे यांच्यासारखा रस्त्यावर उतरून काम करणारा नेता आहे, अजित पवारांसारखा घरात म्हणजे अगदी रस्त्यावर उतरून घुसून काम करणारा नेता आहे, अशा वेळेला या लोकांबरोबर स्पर्धा असताना राज ठाकरेंना आता त्यांची स्टाईल ऑफ वर्किंग बदलावी लागेल. आणि म्हणजे ते आपण किती मागे पडतो याची मुळात जाणीव होते का, हाही मुद्दा आहे. नाही, म्हणजे आपण किती ते- यांच्या स्पर्धेमध्ये आहोत का? त्यांच्या मागं पडण्याचं कुठं त्यांचं सेकंड जनरेशन त्यांच्या ह्याच्यातलं आम्ही नाही, आला ना म्हणजे तो आता नाही, मागे पडतो इन द सेन्स आपण यांच्या जवळच नाही होत. मग असं आहे आपली की मागची जिथं- जनरेशन किती कुठे आहे? जिथं राज ठाकरेंनीच तसं दुसरं बघितलं म्हणजे- पॉलिटिकली तर म्हणजे सर्वोच्च पद बघितलं महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद किंवा देशाचं पंतप्रधान पद, असं पॉलिटिकल यश अजून आलेलं नसताना सुद्धा सेकंड जनरेशन त्यांच्याच पक्षातली त्यांचाच मुलगा हा आता सूत्र हाती घेण्याच्या याच्यात आहे. नाही, पण मला position मध्ये. मला असं तर वाटतं तेव्हा याच्यामध्ये राज ठाकरेंचं कसं होणार ना? राज ठाकरेंचं अजून राहिलेलं नाही. विधानसभेला हा थोडासा प्रोएक्टिव्हनेस दाखवला असताना तर कदाचित त्यांची दुसरी पिढी आज पदावर असते, आमदार म्हणून काम करत असते. मी अमित ठाकरेंबद्दल बोलतोय. त्यावेळेला राज ठाकरे सगळं बरोबर. हा जो माणिकचा मुद्दा आहे ना की एखाद्या नेत्याचा राईज हा त्याच्या एखाद्या परमोच्च क्षणी तो जावा लागतो आणि तिथून मग त्याचा डाऊनफॉल नंतर किंवा second एक माणूस स्थिरत्व बॅटन हातात येतं. घेईल ना. राज ठाकरेंचं आतापर्यंतचं सगळ्यात मोठं यश काय, 13 आमदार, मुंबई महापालिकेसारख्या 27 नाशिकमध्ये नाशिकमध्ये एखादी सत्ता, ठाण्यामध्ये हे 3-4 किंगमेकरच्या हा. मला भूमिकेत परत त्या- पोहोचलेले होते. राज ठाकरेंचं ते जे आंदोलन झालं होतं आणि त्यांनी परप्रांतीयांच्या विरोधात केलेलं होतं 10-15 वर्षाच्या पूर्वीची गोष्ट, आणि त्याच्यानंतर हे सगळे त्यांना यश मिळालं. त्या टप्प्यामध्ये ते ज्या छगन भुजबळावर ज्या पद्धतीनं अटॅक करत होते सभेमध्ये, आणि काय की राज हा लोकांना त्यावेळेस पहिल्यांदा जास्त आवडले की ज्यावेळेस ते एक भूमिका घेऊन होते. तुम्ही मला वाटतं काल परवाचं ते फडणवीसांचं लातूरमधलं जे भाषण आहे का गोपीनाथ मुंडेंच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या वेळेस दिलेलं, ते त्यांनी जे सांगितलं की मला म्हणजे गोपीनाथरावांनी मला एक गोष्ट सांगितली की कधीही सत्तेसोबत समझोता नको करू. राज ठाकरेंच्या राजकारणामध्ये तुम्ही बघाल अशी कुठलीच निवडणूक नाही, असं कुठलं शहर नाही की त्यांनी भूमिका बदलून त्या सत्तेसोबत समझोता केलेला नसेल. मला जसं वाटलं ना की यार मला ऑप्शनच राहत नाही ना, मग मी एक बीजेपीचा एक तुकडा किंवा बीजेपीची एक सेकंड लिडरशिप ऍक्सेप्ट करण्याच्या ऐवजी मी बीजेपीलाच का नाही करणार ना. मग मला म्हणजे माझ्याकडे ओरिजिनल लता मंगेशकर मला माझ्याकडे ओरिजिनल लता मंगेशकर ऐकण्यासाठी असतील तर मी डुप्लिकेट लता मंगेशकर आवाज ऐकण्याच्या भानगडीत पडणार नाही नाही ना. पडणार. आता मग सिंपल आहे ना की राज ठाकरेंनी जर स्वतःचं राजकारण करायचं असतं आणि त्यांनी जर केलं असतं ना जिथं जाईल म्हणजे त्यांना काळ होता. बरं, मला ना त्यांना तो एक- काळ पण त्या तुम्ही सगळ्यांनी- सुरुवातीला त्या मोडवर ते होते, एकला चालोरेची भूमिका त्यांनी केली होती. तीन प्रश्नांची तुम्ही मला उत्तरं द्या. एक की माणिकने जो मुद्दा काढला की कोणासोबत तरी समझोता, त्यांनी कधीतरी काँग्रेस आणि आघाडीसोबत त्यांच्या मंचावर गेले, म्हणजे एनसीपीच्या मंचावर गेले, शरद पवारांची ओपन मंचावरनं मुलाखत घेतली, कधी महाविकास आघाडी कधी महायुती, कोणासोबत तरी ते त्यांच्याबरोबर अलाईन झालेले दिसले. हा एक भाग. 2 भाग जो माणिक म्हटला की कार्यकर्त्यांना कार्यक्रम काय नेमका ते अजूनही कळत नाही. जे आपल्यालाही माहिती आहे की खाली कार्यकर्ते नेमका पक्षाला कार्यक्रम द्यावा लागतो बिझी ठेवण्यासाठी. तिसरा मुद्दा असा आहे की प्रत्येक पक्ष जर बघितलं तर कुठल्या ना कुठल्या तरी मुद्द्यावर आपली भूमिका मांडत असतो. मनसेकडनं फक्त एक ते संदीप देशपांडे दिसतात, बाकी कोण दिसत नाही. असं का? बाकीच्या प्रवक्त्यांना तुम्ही बंदी घातलीत, म्हणजे 2 नेते एकत्र आले. ते प्रकाश महाजनांचं त्यांनी जे काही आता काल परवा लेटेस्ट केलं, अरे उलट मला असं वाटलं ना की प्रकाश महाजनांनी त्या 1.5 दिवसामध्ये 2 दिवसामध्ये मस्त बॅटिंग केली होती. काही जरी झालं ना की एक प्रवक्ता म्हणून तो माणूस पोहोचला होता. म्हणजे
असं आहे की तुम्ही पक्ष मुंबईपुरताच सेंट्रिक राहिला त्याचा हा परिणाम मुंबई असेल पुरता कदाचित. माझं एवढंच म्हणणं आहे की एकटे संदीप देशपांडे बोलतात, स्वतः राज ठाकरे कधीतरी बोलतात, मग पक्षाची भूमिका नेमकी सांगायची कोणी? बिंदास भूमिका घेणारे राज ठाकरे आज सावध पवित्रामध्ये दिसत आहेत असा त्याचा अर्थ आहे असं मला वाटतं. मी सातत्याने आपण जेव्हा माझं हे यांच्याशी म्हणणं संपर्क आहे करतो की तेव्हा एकच उत्तर कुठलाही येतं, मुद्दा असो, की कुठलाही मुद्दा साहेबांनी असो. परमिशन घेतल्याशिवाय बोलायचं नाही असं सांगितलं. नाही, नाही, हे तो- कधीच मनसेच्या तो- बाबतीत तो- ऐकलं तो- नव्हतं. तो ठाकरे घराण्याचा गुणधर्मच आहे की ठाकरे हे कधीही पक्षावरचा अंकुश अजिबात सोडत नाहीत आणि राज ठाकरे बाळासाहेबांनी अशी कधी भूमिका अंकुश घेतली घेतली नव्हती की या विषयावर अंकुश बोलावं ठेवणे म्हणजे का? लोकांना आपल्या पक्षाची भूमिका मांडून न देणे असं थोडीच आहे. आपल्याच पक्षाची भूमिका जर का तुम्ही एकदा सांगितलं, समजा राज ठाकरेंचा प्रवक्ता म्हणून एक एक्स व्यक्ती आहे, राज ठाकरेंनी त्या एक्स व्यक्तीला सांगावं की माझी ही भूमिका आहे, तू मांड. अशी 4 व्यक्ती नेमू शकतात ना. भाजपकडे बघा, काँग्रेसकडे बघा किंवा कुठल्याही म्हणजे प्रवक्त्याचा रोल काय असतो? म्हणजे हा मुद्दा असा आहे की एखादा प्रवक्ता किंवा नेता कोणीही. नाही, नेता किंवा प्रवक्ता यांचा रोलच हा असतो की पक्षाची एक भूमिका आहे ती लोकांसमोर मांडायची. प्रत्येक वेळी नेत्याने समोर येऊन करायची गरज नाही ना. तर ते राज ठाकरेंच्या बाबतीत होतंय का? तर ते होतच नाही. एकटा संदीप देशपांडे बोलतात. बरं आता माझं म्हणणं का आताची जी सिच्युएशन मध्ये अशी एक चर्चा सुरू आहे की 2 ठाकरे बंधू एकत्र येणार आणि अचानक राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटायला जातात. अर्थात त्याचा मागे कारण राजकीय नसेलही, पण त्याच्यामुळे एक संभ्रम निर्माण झाला ना. हे कायम संभ्रमात टाकण्याची वृत्ती आहे ना, टायमिंग चुकलं. ही कदाचित बेस्ट इलेक्शनच्या निकालानंतर ती भेट, हे टायमिंग चुकलं असं म्हणायला नाही, मला नाही, वाटतं. कदाचित ते आधी ठरलं असेल, त्यात काही दुमत नाहीये, पण आता तो योगायोग म्हणायचा. नाही, समजा दोघं एकत्र आले तर आता सिंपल गोष्ट आहे ना की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आले तर ते त्याचा परिणाम महापालिकेवर काय होणार, त्यातल्या त्यात मुंबई महापालिका आणि सबब मधल्या ह्या सगळ्या महापालिका. मला नाही असं वाटत बरं का की त्याचा फार मेजर इम्पॅक्ट तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे की आता एकदम काहीतरी लाट येणार आहे मराठी लोकांची आणि असं सगळं होणार आहे असं वाटत नाही. कारण की ठीक आहे, एका सेक्शनला वाटतं तिथपर्यंत ठीक आहे. ही राज ठाकरेंची राजकीय भूमिका, पण राज ठाकरे व्यक्तिशः कसे आहेत हे मी तर स्वतः जवळून बघितलंय, श्रीरंगनी जवळून बघितलंय. राज ठाकरे मैत्रीसाठी एकदम जबरदस्त दिलदार माणूस माणूस आहे. आहे. म्हणजे त्याच्या एकदम बाबतीत राज काही ठाकरे त्या बाबतीत मी 100% गुण देईन. आता काल म्हणजे ते राजकीय भूमिकेबद्दल माझे त्यांच्या राजकीय भूमिकेबद्दल काही हे असतील म्हणजे मतभेद असतील किंवा काही. तुम्ही तो पाताल लोक बघितलाय हा. का? तर त्याच्यामध्ये एक सीन आहे, तो शेवटला सीन आहे तो की तो विलन आहे, त्याला एक जणाला मारण्यासाठी सुपारी दिलेली असते आणि हा पूर्ण जातो आणि त्याला मारायचं असतं की हा आपल्याला याचा आज संपवायचा आहे. पण तो मारणाऱ्याला ज्यावेळेस दिसतं की ज्या माणसाला आपण मारायला आलेलो त्या माणूस त्या एका कुत्र्याला घेऊन निघालेला आहे आणि तिथे त्याचा एक डायलॉग आहे की माणूस कुत्र्याचा मित्र आहे किंवा कुत्र्याला घेऊन निघालाय याचा अर्थ माणूस खूप चांगला आहे. लक्षात आलं? ती कालची प्रेस कॉन्फरन्स मध्ये अगदी. हे पिल्लू म्हणून जेव्हा आले असं की मी काही कधी प्रत्यक्ष भेटलो नाही, भेटण्याचे काही असं हेही नाही, पण आपण कुणाबद्दल अंदाज बांधत असताना बघू आपण. 4 गोष्टी लक्षात ठेवतोच ना की यार ही एक गोष्ट आहे तो की माणूस हा माणूस वेगळा आहे. जीवापाड प्रेम करणारा, जी व्यक्ती जी गोष्ट त्याला आवडते त्या गोष्टींवर, त्या व्यक्तींवर अगदी. तो जीवापाड प्रेम हे करतो, दोन मदत करतो. दोन कायम राज ठाकरेंच्या व्यक्तिमत्वात मला 2 फॅक्टर दिसतात. एकीकडे राज ठाकरे कमालीचे लाघवी आहेत, कमालीचे प्रेमळ हळवे आहेत, आहेत, प्रेमळ आणि आहेत. दुसरीकडे ते करारी आहेत आणि खूप रागीट आहेत, Aggressive राखट आहेत. आहेत. असे दोन कॅमेरावर आहेत, हा, कॅमेरावर आहे. कॅमेरा मागचे राज ठाकरे वेगळे. Off the camera. अर्थात राज ठाकरे हे व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे की त्याची अर्ध्या तासात या व्यक्तिमत्वाची चर्चा करणं शक्य होणार नाही, पण शेवटी वेळेची मर्यादा असते. या चर्चेचा उद्देश हा होता की राज ठाकरेंच्या सतत बदलणाऱ्या भूमिकांमागे कसा विचार लोक करतात किंवा न्यूजरूम मधले लोक करतात, हा यामागचा उद्देश होता. पण अर्थात आता घोडा मैदान लांब नाही आहे. राज ठाकरे पुढची भूमिका काय घेणार ते पाहणं महत्त्वाचं असेल. तुर्तास आपण प्रपंचमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.